नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यातील धराली परिसरात भीषण भूस्खलन आणि पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील 172 पर्यटक अडकले। त्यापैकी 171 पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित स्थळी आहेत। मात्र कृतिका जैन यांचा शोध अद्याप सुरू आहे। उत्तर काशीच्या धराली परिसरात भूस्खलनामुळे अनेक वाहतूक मार्ग बंद झालेत। पूर परिस्थितीमुळे पर्यटकांना हालाकी झाली असून बचाव कार्य सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कालच घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अडकलेल्या पर्यटकांची थेट दूरध्वनीद्वारे संवाद साधला आणि राज्य शासनाकडून सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती दिली। रस्ते पूर्ववत करण्यासाठी आणि नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाजन यांनी केंद्रीय राज्यमंत्री अजय तमताशीही चर्चा केली। राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांसाठी आवश्यक ती उपाययोजना तातडीने राबवली जाते। सध्या 88 पर्यटक धराली, माटली आणि जॉली ग्रँट इथं सुरक्षित आहेत। त्यापैकी 31 पर्यटक माटली, 6 जॉली ग्रँट आणि 52 उत्तर काशीत आहेत। सुरक्षित पर्यटकांनी त्यांचा नियोजित प्रवास सुरू केलाय, तर उर्वरित 83 पर्यटक गंगोत्री इथे सुरक्षित असून त्यांना एअरलिफ्ट करून आयटीबीपी कॅम्प माटली इथे हलवण्यात येणार आहे। राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष महाराष्ट्र, एसीओसी उत्तराखंड, जिल्हा नियंत्रण कक्ष डीओसी उत्तर काशी आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र नवी दिल्ली यांच्यात सातत्याने संपर्क सुरू असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून सर्वतोपरी मदतीचे आदेश दिले। मंत्री गिरीश महाजन स्वतः घटनास्थळी असल्याने बचाव व शोध कार्याला अधिक वेग आला। या पर्यटकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी आणि स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधत उपाययोजना राबवत आहेत। उत्तराखंडमधील बचावासाठी प्रमुख उपाययोजना राबवली जात आहेत। सर्व पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हर्षल हेलिपॅडवरून आयटीबीपी कॅम्प माटली आणि जॉली ग्रँट इथं आणलं जात आहे। गंगोत्री ते हर्षल दरम्यान यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी 10 आयटीबीपी टीम्स तैनात आहेत। प्रत्येक टीम या 30 यात्रेकरूंना सुरक्षा पुरवते आहे। लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ, स्थानिक बचाव पथकं घराली परिसरात काम करत आहेत। संपर्क यंत्रणा आणि रस्ते अजूनही पूर्ववत झालेले नाहीत, पण त्यासाठी त्वरित काम सुरू आहे। राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू असून स्थलांतर अपेक्षित आहे। उत्तराखंडमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकारी राजू स्वरूप, आयजीपी, पोलीस महानिरीक्षक यांनी उपग्रह फोन तैनात केलेत। लष्कराच्या छोट्या सॉर्टी देखील सुरू आहेत। राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली बचाव कार्य वेगात चालू आहे। राज्य आपत्कालीन कार्य केंद्र महाराष्ट्र समन्वय, माहिती अद्ययावत करणं आणि संबंधित कुटुंबियांना मदत पुरवण्यासाठी कार्यरत आहे। महाराष्ट्र शासन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना करत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।